जय शिवराय. मी मनोज माळी, प्रहार जनशक्ती पक्षाचा सातारा जिल्हा अध्यक्ष. आज कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता शिंदे साहेबांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. विषय आहे ह्याच्यामध्ये की धूम कालवा क्रमांक 2चं जे पाटील साहेब आहे त्यांचा जो अनागोंदी कारभार आहे त्या कारभाराविरोधात जी टेंडर प्रक्रिया जी राबवतात ते आपल्या मर्जीतल्या लोकांना टेंडर देतात असं एक निवेदन आम्ही दिनांक 1 तारखेला आम्ही दिलेलं होतं. त्या संदर्भात आज चर्चा करण्यासाठी आज बोलवलं होतं, पण कुठल्याही प्रश्नाची उत्तर त्यांना देता येत नाही. ती एक सुरक्षा रक्षकाचं त्यांनी टेंडर काढलं, त्या सुरक्षेचं टेंडर काढताना कोणते नियम त्यांना घ्यायला लागतात, कोणतं शासनाचे नियम आहेत ते बी त्यांना सांगता येत नाहीये. तिथले लायसन लागतं का नाही लागतं, पसार लायसन त्यांना लागतं हा बी त्यांना सांगता येत नाही. सुरक्षा रक्षक मंडळाचे नियम काय आहे ती की पहिलं त्यांनी सुरक्षा रक्षक मंडळाला विचारायला मागणी करायला पाहिजे. ती कुठलीही मागणी अशी उडवाउडीची उत्तरं माननीय पाटील साहेबांनी दिलेली आहेत. त्यांना असं वाटतं ह्याच्यामध्ये की आपण उडवाउडीची उत्तर दिले की ही लोक निघून जातील, पण प्रहार जनशक्ती पक्ष लोकशाही मार्गाने त्यांना आज सांगतो याच्यामध्ये की आम्ही आज ठिय्या आंदोलन इथं बसले. शिंदे साहेबांना एक आम्ही सांगितले आहे की तुम्ही जर आम्हाला ह्या योग्य ती कारवाई किंवा शासन नियमानुसार जर तुम्ही केलं नसेल तर माननीय पाटील साहेब यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. तो पण आम्ही आमचं ठिय्या आंदोलन सोडणार नाही. धूम कालवा क्रमांक 2चं जे ते टेंडर प्रक्रिया राबवलेलं आहे त्याच्यामध्ये विविध आहे. त्याच्यामध्ये सुरक्षा रक्षकाचा एक पार्ट आहे. सुरक्षा रक्षक त्यांनी घ्यायचं, पण ते सुरक्षा रक्षक मजूर संस्थेद्वारे घेत आहे. त्यामध्ये त्यांनी ज्यावेळी ती निविदा काढली त्या निविदेमध्ये कुठलंही अटी टाकलेलं नाही, म्हणजे कुठलं लायसन पाहिजे किंवा नाही त्या कुठलंही टाकलेलं नाहीये. मागेल त्याला ते काम अशा प्रकारचं त्यांची प्रवृत्ती होती. पण ऍक्च्युली पहिलं सुरक्षा मंडळाकडून त्यांनी मागणी करायला पाहिजे. त्यानंतर बाह्ययंत्रणेद्वारे सुरक्षा जर मागवायची झाली तर त्यांना पसारा लायसन आवश्यक असतं. त्या पसारा लायसन हे आयजी साहेब देत असतात आपल्या कोल्हापूर परिषदेचे. ते कुठलंही लायसन कुठलेही नियम न लावता त्यांनी मागल त्याला द्यायचं अशा हिचून ती निविदा प्रक्रिया राबवली आणि आता दिले का ऍक्च्युली त्यांनी आता काही त्यांनी बीड ओपन केलेली आहे. पण आम्ही निवेदन दिल्यानंतर त्यांनी तो प्रक्रिया थांबवलेला आहे. आमचं म्हणणं आहे की तुम्ही जर ते राबवत असाल बीड ओपन करू याच्यामध्ये तर त्याचा आम्हाला शासन नियम दाखवा, आम्ही उठतो. आम्ही तुम्हाला म्हणत नाही की ते बंद करा म्हणून, पण तुमच्याकडे कुठलाही शासन नियम नसताना तुम्ही अनागोंदी कारभार करत असाल तर प्रहार जनशक्ती पक्ष त्याच्यावर तीव्र आंदोलन करणार. याच्यामागे कोणाचा राजकीय हात आहे का असं वाटतंय का? हा, मग आता त्यांना आम्ही असं म्हणलं याच्यामध्ये की तुमच्या डोक्यावरती कोणाचा तरी लय मोठा हात ठेवलाय तेव्हा तुम्ही असं वागताय ना. म्हणजे जी अधिकाराची जी मस्ती म्हणतो ना आपण, ती कुठेतरी मस्ती ह्या साहेबांच्या ह्या बोलण्यातून दिसून येत आहे की लय मोठा माझा बाप कोणतरी आहे, तो बाप मला वाचवेल, पण अंगावाले कोण वाचवत नसते अजिबात. बाप कोण असं आता हिथले जे कोण अधिकाऱ्यांचं बाप आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे ना कोण कुणाचं काय करतं याच्यामध्ये. नामदारांचं यामध्ये काय हात आहे का? त्याच्या बगल बच्चांना काय तिथलं टेंडरचं काय माननीय नामदार साहेब काय ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये किंवा चुकीच्या ह्याला काय पाठबळ नाही घालणार याच्यामध्ये. पण ह्यांच्या डोक्यावर कोणाचा हात आहे किंवा त्यांचं कोणतरी आहे त्यांना वाटत असेल